मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे RRB NTPC ग्रॅज्युएट लेवलचा फॉर्म कसा भरायचा आहे, त्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहे, पेमेंट कसं करायचं आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर जे नवीन युजर आहे त्यांनी क्रिएट ॲन अकाउंट, नवीन अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. आणि इथे दिलेल्याप्रमाणे ज्यांनी 2024-2025च्या दरम्यान कोणती एक्झाम दिलेली असेल, त्यांनी जर लॉग इन केलेलं असेल तर त्यांना लॉग इन करायची गरज नाही आहे. तर येथे फुल नेम आपला मॅट्रिक्युलेशननुसार टाकून घ्यायचं आहे. जर तुमचं नेम चेंज केलेलं नसेल कधी तर नो करायचं आहे. फादर्स नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ हे सर्व फिल करून घ्यायचं आहे. फादर नेम पण मॅट्रिक्युलेशन नुसार तिथे फिल करायचं आहे. त्यानंतर ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकून OTP जनरेट करून घ्यायचा आहे. व्हेरिफिकेशन कंप्लीट केल्यानंतर क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. ज्या युजरनी आधीच लॉग इन केलेलं आहे त्यांनी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून OTP सेंड करण्यासाठी लॉग इन क्लिक करायचं आहे. तर लॉग इन क्लिक केल्यानंतर सेंड टू OTP क्लिक करून घ्यायचं आहे. OTP टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. अकाउंट व्हेरीफाईड विथ आधार हे जर लिहून येत नसेल तर अकाउंट हे आधार सोबत व्हेरीफाईड करून घ्यायचं आहे. तुम्हाला कुठल्या रिजनमध्ये फॉर्म भरायचा आहे तो रिजन इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर चेकबॉक्सवरती क्लिक करून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. पर्सनल डिटेलमध्ये तुमचं नॅशनॅलिटी, एज, मदर्स नेम, फुल नेम ॲज पर द मॅट्रिक्युलेशन हे सगळं इथे ऑलरेडी फिल होऊन येणार जर तुम्ही आधीच रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर ते फिल केल्यानंतर समोर अदर डिटेलवरती जायचं आहे सेव्ह करून. त्यानंतर इथे तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहात का, पर्सनॅलिटी डिसेबिलिटी आहे का ते क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ते सेव्ह केल्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन मॅट्रिक्युलेशनच्या आणि ग्रॅज्युएशन लेवलच्या फिल करून घ्यायच्या आहे. तर मॅट्रिक्युलेशनच्या फिल करून झाल्यानंतर ग्रॅज्युएशनच्या क्वालिफिकेशन, कुठल्या डिसिप्लिनमधून ग्रॅज्युएशन केलं ते, त्याचं सर्टिफिकेट नंबर हे सगळं तिथे फिल करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो इथे अपलोड करायचा आहे आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर इथे काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. तुम्ही व्हाईट ड्रेसमध्ये नको आहे त्यांना, बॅकग्राऊंड क्लिअर हवा आहे, तर त्यानुसार इथे फोटो अपलोड करून घ्यायची आहे. ते सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रिजनमध्ये कुठे कुठे कोणत्या झोनमध्ये कसा प्रेफरन्स लावायचा आहे तो इथे सेट करून घ्यायचा. चेकबॉक्सवरती क्लिक करायचं, चेक करून घ्यायचं तुम्ही सिक्वेन्स प्रॉपर लावलेला आहे की नाही आहे ते. इथे तुमचं प्लेस टाकून घ्यायचं आहे, सेव्ह करून घ्यायचं आहे आणि प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन म्हणजे तुम्ही आता सर्व ॲप्लिकेशन भरल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की कसा तुम्ही ॲप्लिकेशन भरला आहे. खाली चेकबॉक्सवरती क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर सबमिट केल्यानंतर तुम्हाला तिथे पेमेंटचं ऑप्शन ओपन होऊन जाणार. UPI सिलेक्ट करून UPI QR वरती क्लिक करायचं आहे. पे नाव वरती क्लिक करून तुम्हाला QR येईल, त्या पद्धतीने तुम्ही सबमिट करून घ्यायचं आहे.